ह्या स्मशानभूमीसाठी आतापर्यंत जवळजवळ 39 लाखाची बिलं काढली गेलेली आहेत. म्हणजे माझ्याकडे पेपर आहेत जे मी तुम्हाला दाखवले नाही. जवळजवळ 7 ते 8 ठराव आपल्याकडे आहेत जे त्यांनी आणलेत. मंजुरी त्यांनी केली, करून घेतलेले आहेत, पण प्रत्यक्षात जागेवरती काम झालेलं नाहीये. प्रत्यक्षात तिथे एक वीट सुद्धा लावली गेलेली नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग ह्यांनी विकास काय केला? ती विकासाची काळी बाजू जी आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याची सुरुवात जी आहे ती मनसेने आज इथूनच केलेली आहे. स्मशानभूमीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये करोडोंचा भ्रष्टाचार झाला. घाट बांधले गेले, म्हणजे गणेश घाट असेल, दुरुस्तीची कामं असतील किंवा इतर काही कामं असतील, पायऱ्या बांधायची कामं असतील, स्मशानभूमीमध्ये काही इतर गोष्टी करायच्या असतील त्यांची कामं असतील, त्याच्यासाठी यांनी प्रत्यक्ष त्या जागेवर कुठल्याही प्रकारचं काम न होता, म्हणजे मी ज्या आज स्मशानभूमीमध्ये बसलेले आहे त्या स्मशानभूमीमध्ये काही वर्षांपूर्वी, म्हणजे जसं आपण म्हणतो की बदलापूर नगरपालिकेचा कारभार हा आता ऑनलाईन चालू झालेला आहे. तर आपल्या घरातली एखादी व्यक्ती जर दगावल्यानंतर तर तिच्या घरातला जो कोण नातेवाईक असेल तो बाहेर असेल तर त्याने त्याचा शेवटचं जे अंतिम दर्शन जे आहे ते अंतिम दर्शन ऑनलाईन घ्यावं यासाठी बदलापूर नगरपालिकेने ह्या स्मशानभूमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते आणि तशा प्रकारची योजना चालू केली होती जी थोड्याच दिवसांमध्ये बंद पडली.